मला आणू आणू दे तू. हा मी रपा रपा मारते. नमस्कार माझ्या लाडक्या ताईनं दादांना. तर आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत. तर आज गुरुवार आहे. तर गुरुवारच्या आज लक्ष्मीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि दत्त जयंतीची पण हार्दिक शुभेच्छा. तर दादा मी आले इकडे युरिया मारायला जायचं आहे आम्हाला. तर चला आता आपण जाऊ युरिया मारायला. बघा आमचा दादू कसा चाललाय रपारप रपारप. आता झपाझप मार बरं का तू. मारू लागશે ना युरिया मला. एकच दोन आणले तुला एक मला एक. दोघांना दोन आणलेत. एक दोन गमिले तुला एक मला एक. तर बघा आमचे कांदे आहेत पिवळे धमू झालेत. असे कांदे झालेत. मोठाले झाले का बरे आहेत. हो कसे झालेत. हो कसे झालेत. चांगले आहेत बरे आहेत तसे. पण कायचे वातावरणच इतकं खराब आहे. आज तर किती घाण झाले बघा आले. त्याच्यामुळं कांदे असे खराब झालेत. तर असं आहे. चला आता आपले वरले कांदे बघू. ए पोरा चल ना. पाय दुखायला लागले का आज. पाय आला गाडी नाही मग. पायची पण सवय पाहिजे. कायमच गाडी काय यायचं तवा. तर बघा हे कांदे आपले आज छकूचे पप्पा पंप घेतलेला आहे. त्यांनी औषध मारी त्या सगळ्या कांद्यांना. कारण की कांद्यांना आहे ना लय रोगाट पडले बघा इकडं गहूवरती. चल आईला आपल्याला तिकडून जाय पाय. बरं चल इकडूनच जाऊ चल. तर असे आहेत कांदे बघा आमचे. आणि छकूचे पप्पांनी घेतलेला आहे पंप. म्हणजे औषध मारी त्यात ते. कारण कांदे लय खराब झालेत म्हणून म्हणलं आता औषध मारून घ्यावा कांद्यांना. तर बरेच आहे जवळजवळ त्यांना 13-14 पंप मारायचे होते. किती झाले काय माहिती. आणि युरिया मारायला लवकर येणार होतो पण ऊन होतं. त्याच्यामुळं मग उन्हामुळे ना युरिया जर पानावर पडला तर मग पानं जळत आहेत म्हणून आम्ही उशिराच आलो. आणि मला ब्लाऊज पण शिवायचा होता. मग ब्लाऊज पण शिवला. आणि मग म्हणलं चला नंतर जाऊ आपण. असा विषय मग. तर युरियाची गोण तिथं आणून ठेवली उभी करून ठेवली. आमचीच वाट बघत होते कधी युरिया मारायला येतात म्हणून. तर असे तर चला आता आम्ही घेतो युरिया मारून. छकूच्या पप्पाला विचारू आधी किती झालंय. किती झाले पंप. 10 आहे काय. तर असे चला आता आम्ही घेतो पटापट युरिया मारून दोघं. असा आपला गहू आहे. आता याला आम्ही युरिया मारून घेतो रपारप 2 जण दादा आणि मी. मला आणू दे तू. हा मी रपा रपा मारते. एकदाचा मारून सगळा मारला युरिया. आता युरियानी ना थोडासा हिरवेपणा येईन याला गव्हाला. तर असा गहू होतो नंतर आणखीन हिरवा गार होईल. तर आता आम्ही चाललो. कांदे लय खराब झाले बघा. कांदे असे
लईच रुवागाट पडले, औषध मारले त्याला. आता बघू काहीतरी फरक पडन. तर वातावरणच असं खराब आहे आता सध्या सुद्धा, लई वातावरण खराब आहे. तर चला आता मारून झालं आपला युरिया. आता आम्ही निघतो घरी. आजी पण खाली लसणाच्या वावरात आहे. चला तर आजी काय करते आपण बघू. आणि छकूचे पप्पा वरलं इथं म्हणजे ह्या कांद्यावरलं औषध मारायचं झालं आणि आता खालच्या वावरात गेलेत औषध मारायला. तर चला तिथं त्यांचे 5-6 पंप झाले का मग जात्यान घरी. तर चला आता आम्ही पण आहे ना आजीपाशी जातो आणि तिथून मग नंतर घरी जातो. घरी जाऊन आम्ही शंकर पाणी करून घेतो गुरांचं आता. तर चला. तर आजीने टाकली इथं काय धने टाकले का मेथी काय. तर आजीने मेथी टाकली सारे खुरपून घेतले इकडं. काय छान मस्त दिसतंय बघा इकडं लसणाच्या वावरात. आपल्याला कांद्याचं याचं नाहीच भेटलं, कायचं मिरच्या आणि वांगे नाहीच भेटलं. त्याच्यामुळं आजीनी मेथीच दिली टाकून. संपली काय सगळी इथं राहिली काय एवढी. सगळे सारे नाही बेतायचे तेवढ्यात आहे ना. 1 किलोच होती ती. लसूण भारी उगला आहे ना. पहिल्या दिवसा, दुसऱ्या दिवसा, तिसऱ्या दिवसा असे 4-5 दिवस मिळून केलंय. भारी उगलंय सगळं, मस्त दिसतंय आता आहे ना. मुळे लय भारी लावलेत बाबांनी. तर हे सगळे मुळे आखे बाबांनी लावलेले आहेत बघा. एक टाकायचे तर 2-2 टाकलेत काय काय ठिकाणी आहे ना. छान आहेत, भारी येतो का असे एवढा झालेत मुळे. मला तर आता गुरांनी लय राडा करून घेतला. आता मी शंकर करून घेते कारण छकूच्या पप्पाला यायला टाईम होईल. रपारप एवढं शंकर करून घेते आता गुरांना बघा आपले हे पुरं. तर चला आता घेते शंकर करून. बघा आपली मका किती मोठाली झाली आता, अशी मोठाली झालेली. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ. लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला भेटू आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.